यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की हंगामी विधानसभा अध्यक्षपदावरून कालिदास कोळंबकर यांना बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। विश्वासदर्शक प्रस्तावावेळी महाविकास आघाडीला स्वतःचा अध्यक्ष हवाय। राज्यपालांकडे शिफारस करून हंगामी अध्यक्ष बदलण्यात येणार असल्याच्या हालचाली होत आहेत। दिलीप वळसे पाटील यांचं हंगामी अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर आहे। विधानसभा अध्यक्षपदाची निवड न करताच हंगामी अध्यक्षतेखाली बहुमताची चाचणी पूर्ण करण्यासाठी सर्व खटाटोप सुरू आहे। विधानसभा अध्यक्ष निवडीत गुप्त मतदानाच्या वेळी आमदार फुटण्याची भीती सत्ताधाऱ्यांना असल्याने हंगामी अध्यक्षच बहुमताची चाचणी घेणार आहेत। सत्ताधारी गोटात हंगामी अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। अधिक माहिती जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत। विवेक, हंगामी अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली का होत आहेत? म्हणजे नेमका आता त्यातल्या सगळ्या तांत्रिक बाजू आणि कसली भीती महाविकास आघाडीला वाटते? विशाल, बहुमताची जी चाचणी आहे ती हंगामी विधानसभा अध्यक्ष आताचे कालिदास कोळंबकर हे घेणार आहेत। पण सरकार जे आहे तसं काल निवडून आलेलं काल उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतलेली आहे। त्यांच्या मनात अशी भीती आहे की हे विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीच्या वेळेस गुप्त मतदान होतं आणि त्यावेळेस जर आमदार फुटलं तर मोठ्या राजकीय संकटाला या नव्या सरकारला सामोरं जावं लागेल आणि म्हणून विश्वासदर्शक प्रस्तावावेळी महाविकास आघाडीला स्वतःचा अध्यक्ष हवा आहे आणि म्हणून राज्यपालांकडे शिफारस करून हंगामी अध्यक्ष बदलण्यात यावे यासाठी सरकारतर्फे हालचाली सुरू झाल्यात असं आपल्याला कळतंय। त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील यांचं नाव आघाडीवर आहे। दिलीप वळसे पाटील हे 2009 ते 2014 या काळात विधानसभेचे अध्यक्ष होते। संसदीय कामकाजाची ज्यांना चांगली जाण आहे त्यांना माहिती आहे, त्यामुळे या सरकारला कुठलाही धोका नको आहे आणि म्हणूनच कालिदास कोळंबकर यांच्याशी ऐवजी दुसरे अध्यक्ष असावेत असा सरकारचा प्रयत्न दिसतोय आणि तसं राज्यपालांना पत्र देखील लिहिलं जाईल अशी आपल्याला माहिती कळते। धन्यवाद विवेक या सगळ्या माहितीबद्दल। हंगामी अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली होताना दिसतात। हंगामी अध्यक्ष आता जर आपण बघितले तर कालिदास कोळंबकर आहेत, पण आता महाविकास आघाडीला स्वतःचा अध्यक्ष हवा आहे आणि त्या दृष्टीने दिलीप वळसे पाटील यांचं नाव खरं तर आघाडीवर असल्याचं कळतंय। त्या दृष्टीने आता मोर्चे बांधणी केली जाते। पुढे पाहूया, 2014च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात 2 फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी स्थानिक न्यायालयाकडून